नागपूर विभागामध्ये इंजिनिअरिंग ॲडमिशनमध्ये एक मोठा गैरप्रकार समोर आलेला आहे. 320 विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे. ॲडमिशनच्या संदर्भात आणि हिंदी भाषिक लिंग्विस्टिक मायनॉरिटीच्या जागांच्या संदर्भात हा गैरप्रकार आहे. आणि मुख्य म्हणजे जॉईंट डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन नागपूर यांच्या आणि त्यांच्या टीमच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण गैरप्रकार समोर आलेला आहे. एकूणच काय गैरप्रकार आहे आपण विचारूया. आपल्यासोबत डॉक्टर मनोज डायगमाणे सर आहेत, टेक्निकल एज्युकेशनचे जॉईंट डायरेक्टर. सर, खूप खूप अभिनंदन तुमचं. हा गैरप्रकार तुम्ही आणि तुमच्या टीमने सतर्कतेनं समोर आणलाय. कशी शंका आली सर की जे कागदपत्र आहे त्याच्यात चूक आहे? ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर गुणवत्ता यादी तपासणीचं काम एक नोडल ऑफिसर म्हणून रिजनल ऑफिसला दिलेलं असते ARA थ्रू. ऍडमिशनची प्रक्रिया ऍडमिशन रेग्युलेटरी अथॉरिटी आणि CET थ्रू होते. त्या मेरिट लिस्ट व्हेरिफिकेशनच्या वेळेला जी इथे टीम बसते ती टीम पूर्ण कागदपत्र तपासतात. पण बेसिकली हे गुणवत्ता यादी बरोबर आहे की नाही ते तपासण्याचं काम आहे. त्यासोबतच जे काही अटॅच डॉक्युमेंट असते तर ते डॉक्युमेंट पाहिल्या जातात. तर डॉक्युमेंट पाहताना टीम मधील काही व्यक्तींना शंका आली की सरनेम मराठी आहे परंतु मदर टंग हिंदी लिहून आहे, हे कसं काय? त्याच अनुषंगाने त्यात काही शाळा वेगवेगळ्या प्रकारचे TC कसे इश्यू करून राहिले, कारण शाळा एकच आहे पण सह्या वेगळ्या आहे, ठप्पे वेगळे आहे, असा सगळा प्रकार एकंदरीतच थोडीशी शंका निर्माण झाली. त्यानंतर मी माझे जे काही ऑफिशियल स्टाफ आहे त्यांना म्हटलं की आपण एक काम करू, यातल्या आपल्याला शंका येते तर आपण शंकेचं निरसन करून घेऊ. आणि कन्सर्न शाळेला ऑफिसद्वारे एक पत्र पाठवलं. त्या त्यांचं TC नंबर आणि नाव, तुमच्या शाळेतले एवढे विद्यार्थी हे नाव ह्या ऍडमिशन घेतलेली आहे, तर तुम्ही यांची जी TCची तुमच्याकडे कॉपी असेल त्याची प्रत आणि दाखल खारिज रजिस्टरची प्रत व्हेरिफिकेशन करण्यासाठी विभागीय कार्यालयाला पाठवावी. तर त्या कॉलेजेसनी पाठवलं सर? काही म्हणजे काही कॉलेजेसनी आपल्याला पाठवली. म्हणजे समजा तिकडे 500 जणांना पाठवलं असेल तर त्यातलं जवळजवळ 300 जणांचा रिस्पॉन्स आला. आणि तो रिस्पॉन्स पाहिल्यानंतर जेव्हा आम्ही TC टू TC मॅच केलं तर असं निदर्शनास आलं की शाळेने दिलेली TC ओरिजिनल होती, पण इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घेताना देण्यात आलेली TC एक तर ओरिजिनल नाही आहे, तिची सारखी कॉपी बनवलेली आहे किंवा ती फोर्ज केलेली आहे. शाळेच्या TC जर मराठी मदर टंग मातृभाषा लिहिलेली आहे, परंतु इथे आलेल्या TC मध्ये मातृभाषा एक तर हिंदी आहे किंवा ब्लँक आहे. अशा प्रकारचं निदर्शनास आलं. आणि आम्ही मग तीच माहिती जेव्हा आम्हाला ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे 25-26च्या, तर ARA ला कळवलं की अशा प्रकारचे आमच्याकडे एवढे क्वेरीज आणि अशा प्रकारचं निदर्शनास आलेलं आहे, तर आपण याची शहानिशा करावी. आणि आम्ही त्यांना म्हणजे व्हाया DT जो काही आमचा प्रॉपरच्या डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनला सबमिट केलं, त्यांनी तिकडे सबमिट केलं. तिकडून मेसेज आला की तुम्ही यांच्या ऍडमिशन कन्फर्म करू नका, आम्ही याची इन्क्वायरी करतो. आणि त्यांनी नुकतीच इथे इन्क्वायरी केली. सर, किती विद्यार्थ्यांची इन्क्वायरी झालेली आहे आणि त्यातनं काय आता पुढे होणार? इथे जे 320 डॉक्युमेंट आम्हाला मिसमॅच सापडले होते त्या 320ही विद्यार्थ्यांना बोलावण्यात आलं होतं. त्यांचं 1-to-1 हिअरिंग घेतलं. ARA ची पूर्ण टीम आली होती, चेअरमन, त्यांचे सेक्रेटरी, त्यांचं पूर्ण ऑफिस स्टाफ. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचं ज्याला कोणाला काय म्हणायचं आहे त्यांनी आपलं ओपिनियन, मुलांनी कशा प्रकार झाला, काय केलं, हे सगळं सगळं त्यांना सांगितलं. आणि त्यानंतर 3 दिवस त्यांनी विद्यार्थ्यांना दिले की तुम्ही तुमच्या क्लेमच्या सपोर्टमध्ये तुमच्या पॅरेंट्सचे किंवा जो अल्पसंख्याकाचा GR आहे त्या अनुषंगाने प्रूफ कॉलेजला द्या. आणि 7 दिवसात कॉलेज ते RO ला सबमिट करेल, म्हणजे जॉईंट डायरेक्टर ऑफिसला सबमिट करेल. आणि त्यानंतर आम्ही ते कंपाइल्ड इन्फॉर्मेशन ARA ला आम्ही पाठवू. तर आता पुढे किती काय होणार आहे सर? किती दिवसात काय झालं होतं नेमकं ते कळेल? आणि एकूणच पूर्ण महाराष्ट्रभर आता चौकशीला सुरुवात झालेली आहे. काय माहिती आहे आपल्याला सर? जे चेअरमन ARA आहे त्यांनी सर्व विभागीय कार्यालयांना, म्हणजे प्रोफेशनल कोर्सेसची सर्व प्रोफेशनल इन्क्लुडिंग इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी जेही आहे
त्या सगळ्यांची विभागनिहाय चौकशी सुरू केलेली आहे आणि जे काही प्रोसिडिंग झालं त्याच्यावर ते लवकरच कारवाई करू असं म्हणाले. सर, यामध्ये पुढे भविष्यात पोलीस चौकशी होण्याची शक्यता आहे का? कारण हा गंभीर हे जे प्रकरण आहे ते गंभीर प्रकरण आहे. काय वाटतं आपल्याला आणि याला दोषी कोणाला मानता सर आपण? एक प्रायमा फेसी तुम्हाला काय वाटतं सर? याला दोषी कुणाला मानता हा तर मोठा क्वेश्चन आहे, कारण टीसी कॅन्डिडेटनी फॅसिलिटेशन सेंटरवर स्कॅन अपलोड केलेला आहे आणि टीसी त्या कॅन्डिडेटचा आहे. त्यामुळे त्याच्याकडे कुठून झालं काय झालं ते त्याचे पॅरेंट्सच सांगू शकतील, त्यावर मी काहीही सांगू शकणार नाही. परंतु निश्चितच ARAनी सांगितल्याप्रमाणे की याच्यावर कार्यवाही केल्या जाईल. सर, हा जो प्रकार, शेवटचा प्रश्न, हा जो प्रकार एवढा समोर आलेला आहे, किती गंभीर तुम्हाला वाटतो सर? आणि आता मायनॉरिटी विभागाने सुद्धा चौकशीची मागणी केलेली आहे. धक्कादायक प्रकार आहे सर? हा, अशा प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करून ऍडमिशन मिळवणे हा नक्कीच धक्कादायक प्रकार आहे. असं नाही की त्या मुलांना ऍडमिशन मिळाली नसती, त्यांनी का केलं याचं उत्तर ते मुलं देऊ शकतील. कारण इंजिनिअरिंगला त्यांना ऍडमिशन मिळाली असती, कॉलेज मागे पुढे झालं असतं, पण असा प्रकार त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हता. खूप खूप धन्यवाद सर. तर एकूणच जे जॉईंट डायरेक्टर एज्युकेशन आहेत ते सांगतायत की आता पूर्ण महाराष्ट्रामध्येच सगळे जे व्यावसायिक कोर्सेस आहेत त्या बाबतीत, ॲडमिशनच्या बाबतीत आता चौकशी सुरू झालेली आहे. संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.